मित्रांनो, पावसाच्या पुरात लाकडं, कचरा किंवा गाड्या वाहून गेल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. पण थेट गॅस सिलेंडरची नदी वाहताना तुम्ही कधी पाहिली नसेल. होय, सध्या सोशल मीडियावर एका अशा घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे जिथे पाण्याचा प्रवाह कमी आणि गॅस सिलेंडरचं जास्त आहे. ही थरारक घटना घडली आहे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात. मुसळधार पावसामुळे पातळगंगा एमआयडीसी परिसराला पुराचा मोठा फटका बसला. या एमआयडीसी मध्ये असलेल्या HPCLच्या प्लॉटिंग मध्ये पाणी शिरले आणि तिथून एका मागून एक गॅस सिलेंडर पुराच्या पाण्यात वाहू लागले. पाण्याचा वेग आणि पूर इतका भीषण होता की तिथून जवळपास 3000 LPG गॅस सिलेंडर पाण्यात वाहून गेले. विशेष म्हणजे यामध्ये काही रिकामे तर काही पूर्णपणे भरलेले गॅस सिलेंडर होते. जिथून पाण्याचा जोरदार प्रवाह येत होता तिथून न थांबता कंटिन्यू हे सिलेंडर वाहतच येत होते, ज्यामुळे मोठा धोका निर्माण झाला होता. पण अशा भयंकर संकटाच्या आणि धोक्याच्या वेळीही तिथे उभे असलेले काही लोकांनी जीवाची पर्वा न करता वाहत येणारे सिलेंडर पकडायला सुरुवात केली आणि या परिस्थितीचा पूर्ण फायदा घेतला. मित्रांनो, पुराच्या पाण्यात असे गॅस सिलेंडर पकडणे किती जीवघेणे ठरू शकते याची कल्पना करा. जर एखाद्या सिलेंडर फडकावर आढळून गळती झाली असती तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. लोकांच्या या अजब प्रकृतीबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंट करून नक्की सांगा. अशा धोक्यापासून सावध राहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या न्यूज कट्टा या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.